गेले एक महिना आखाती देशात युद्ध सुरू असल्यामुळे LPG गॅसचा तुटवडा आणि इंधनाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे बऱ्याच दिवस झालं LPG गॅसवर लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या रिक्षा चालकाच्या. मात्र आता आपण पाहू शकता LPG गॅस पंप आता बंद झालेले आहे. त्यामुळं अनेक रिक्षा चालकांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. एकंदरीत पाहिलं तर LPG गॅसचा जो तुटवडा जाणवत होता त्यामुळं बऱ्याच रांगा या पंपावर लागलेल्या आपण पाहिलेला आहे. मात्र आता LPG गॅस पंपच बंद झाल्यामुळे या ठिकाणी जो LPG गॅसचा इंधन पुरवठा जो सप्लाय होता तो बंद झालेला आहे. त्यामुळं आता पंप चालकानं हा पंपच बंद केलेला आहे. त्यामुळं अशा आपण पाहू शकता पंपाच्या बाहेर रिक्षा लावून रिक्षा चालक वाट बघत आहेत आणि या रिक्षा चालकांच्या हातावरचं पोट आता अडचणीत आलेलं आहे. रिक्षा चालक संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष रामभाऊ पाटील आहेत, हे आक्रमक झालेले आहेत. काय भूमिका आहे त्यांची जाणून घेऊया. काय भूमिका आहे तुमची? गेल्या महिन्यापासून सुरू असलेल्या आखात देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सांगली शहरामध्ये गॅस टंचाई तर पूर्वीपासूनच झालेली आहे. 3,500 ते 4,000च्या आसपास संख्या असलेली या शहरामध्ये रिक्षा चालकांची LPG इंधनावर चालणारी ही आपण बघितलं की महिनाभरापासून इथं 2-2, 3-3, 4-4 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या आणि शहरातील एकच पंप याच पंपावर सगळे रिक्षाचालक डिपेंड होते. तो देखील पंप या 2 दिवसापासून बंद झालेला आहे. यांच्याकडं मुबलक साठा आहे असं शासनाने आपल्याला वेळोवेळी सांगितलेलं आहे. पण आता मालकांकडे चौकशी केली पंप मालकांकडं तर ते म्हणतात की गॅसच आमच्याकडे शिल्लक नाही, गॅस साठाच संपलेला आहे. महाराष्ट्रात संपलेला आहे का सांगली जिल्ह्यात संपलेला आहे का देशात संपलेला आहे याची जाणीव त्यांना देखील नाही आणि आम्हालासुद्धा याची काही आयडिया येईना. त्यामुळं आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देतो आहे की हे पंप लवकरात लवकर सुरू करावेत. आपल्याकडे जर साठा अवेलेबल असेल तर हे पंप का बंद अवस्थेत दिसत आहेत आणि ह्या रिक्षाचालकांनी काय करायचं? घरामध्ये जर आपण गॅस शिल्लक नसेल तर आपण चुलीवर स्वयंपाक करू शकतो, पण आमच्या रिक्षातच गॅस नसेल तर आमची चूल तर कशी पेटणार आहे? अशी परिस्थिती आज रिक्षाचालकांची झालेली आहे. आणि हा उद्रेक होण्याची वेळ न पाहता जिल्हा प्रशासनानं याकडे त्वरित गांभीर्याने लक्ष देऊन हा पंप सुरळीतपणे व्यवस्थित चालू करावा. तसेच जे काही 2 पंप पूर्वीपासून बंद आहेत ते देखील सुरू अवस्थेत लवकरच सुरू करावेत अशी मागणी आम्ही संघटनेच्या वतीने करत आहोत. अन्यथा काय भूमिका असणार आहे तुमची पुढची? अन्यथा आम्ही आज आमच्या निवेदनातून जिल्हा प्रशासनाला 1-2 दिवसाचा अल्टिमेटम देतो आहे. जर 2 दिवसात हे पंप सुरू झाले नाहीत, पूर्ववत झाले नाहीत तर गुरुवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासमोर आम्ही निदर्शने आंदोलन करणार आहोत. आणि त्यावेळी येणारी संख्या ही हजारोच्या संख्येने असेल आणि त्याचं होणारे परिणाम दुष्परिणाम हे सर्व जिल्हा प्रशासन असतील. त्याचा उद्रेक काय होईल ते आता आम्ही सांगू शकत नाही. आता तुम्ही जे निवेदन आहे ते कोणाकोणाला देणार आहात? आत्ता आम्ही निवेदन जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली आणि जिल्हाधिकारी सांगली यांना निवेदन सादर करणार होतो. तसेच या सांगली शहरात असणारे लोकप्रतिनिधी ज्यांना आम्ही वेळोवेळी नगरपालिका असेल, महापालिका असेल किंवा नगरपंचायत असेल, ग्रामपंचायत असेल किंवा लोकसभा असेल, विधानसभा असेल, या सर्वांच्या माध्यमातून मतदार राजा जो का आमचा रिक्षाचालक आहे या सर्वांच्या माध्यमातून ज्यांना आम्ही मतदान करतो आहे या सर्वांना आम्ही आज निवेदन सादर करणार आहोत की हे जे पंप आहेत हे सुरळीत चालू करण्यासाठी आमच्या निवेदनावर जिल्हा प्रशासनाकडे तुम्ही वारंवार पाठपुरावा करावा आणि त्यांना विनंती करावी आणि तुम्ही मध्यस्थी करून यावर तोडगा काढावा व पंप सुरळीतपणे चालू करावेत अशी आम्ही मागणी त्यांच्याकडे देखील करणार आहोत. नक्कीच आपण पाहू शकता या ठिकाणी 2 दिवसाचा अल्टिमेटम या रिक्षा चालक संघटनेने दिलेले आहेत. जवळजवळ 3,000 ते 4,000 रिक्षा आता महापालिका परिसरात बंद होण्याच्या मार्गावर आहेत. येणाऱ्या 2-3 दिवसात तोडगा नाही काढला तर जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शन करण्याचा इशारा रिक्षा चालक संघटनेने दिलेला आहे. तर दुसरीकडं सांगली जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके जे आहेत ते फोनसुद्धा उचलत नाही आहेत आणि कोणत्याही प्रकारची माहितीसुद्धा या ठिकाणी प्रसारमाध्यमांना देत नाही आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची काय अवस्था असेल याची कल्पना केलेली बरी. जिल्हा प्रशासनाने त्वरित भूमिका घेऊन या संदर्भात ठोस अशी पावलं उचलली पाहिजेत अशी भूमिका सर्वसामान्य रिक्षा चालकांची आणि सर्वसामान्य नागरिकांची आहे. कॅमेरामॅन सुजितसोबत मी शंकर देवपुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.